पावसाला सुरुवात झालेली आहे। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। हैदराबाद शहराला मुसळधार पावसाचा फटका बसला। शहरात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी पाहायला मिळतंय। चारमिनारसह हयातनगर, दिलसुख नगर, LPS नगर या भागातल्या अनेक कॉलन्यांमध्ये पाणी साचलेलं आहे। अनेक वाहनं पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहूनही गेलेली आहेत। विजयवाडा हैदराबाद हायवे पावसामुळे बंद करावा लागलेला आहे। शहरात वेगवेगळ्या 3 घटनांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची ही घटना घडली आहे। थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या संपर्कात आहेत। महेश, आता सुद्धा अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे का हैदराबादच्या? आणि काल तर काही असे व्हिडिओ समोर येत होते महेश, जिथे नदीतनं किंवा कालव्यातनं जसं पाणी वाहतं तसं गल्ल्यांमधून पाणी वाहताना त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं। काय सांगाल आपण सविस्तर? सुवर्णा, हैदराबाद शहराची परिस्थिती पहिल्यांदा खूप गंभीर दिसून आलेली आहे। काल तब्बल 32 सेंटीमीटर पाऊस पडलेला आहे। त्यावरून आपल्याला पावसाची तीव्रता कशी होती आपल्याला समजून येऊ शकते। आणि 2 दिवसापासून सुद्धा पाऊस पडत होता, त्यामुळे हैदराबाद शहराच्या अंतर्गत भागात असलेले जे अनेक तलाव ते पूर्णपणे भरून गेले होते। आणि कालच्या पावसामुळे तर सगळीकडे रस्त्यावर पाणी दिसत होतं। अनेक कॉलन्या पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाल्या होत्या। संध्याकाळपर्यंत ही परिस्थिती इतकी कठीण झाली की अनेक चाकरमानी जे कामावर गेलेले होते ते घरी परतू शकले नाही। अनेक ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजयवाडा हैदराबाद हायवेवर हयातनगर पासून दिलसुख नगर पर्यंत हा जो भाग आहे रामोजी फिल्म सिटीकडे जाणारा, त्या भागात तब्बल 10 किलोमीटर पर्यंत पूर्ण वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिमायतसागर धरणातून पाणी रात्री उशिरा सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुसी नदी जी हैदराबाद शहरातून वाहते त्या नदीकाठच्या परिसरात सुद्धा आता गंभीर परिस्थिती तयार झालेली आहे। अजूनही अनेक ठिकाणी रस्त्यांवर कॉलनीमध्ये पाणी आहे। आणि काल महत्त्वाचं म्हणजे रात्री उशिरा गौसनगर जो भाग आहे हैदराबादचा, त्या भागात 2 घरं पावसामुळे पडली। त्यात तब्बल 9 लोकांचा मृत्यू झालाय। 4 लहान मुलांचा त्यामध्ये समावेश आहे। शहराच्या इतर भागात सुद्धा अशा 2 घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे परिस्थिती रात्री खूप कठीण होती। पोलिसांनी अनेकांना त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी असल्यामुळे बोटी घेऊन त्या ठिकाणी लोकांना हैदराबादच्या परिसरामध्ये पावसानं उसंत घेतलेली आहे का अजूनही तसाच धुवाधार बरसतोय? आता पाऊस काहीसा थांबला असला तरी आज संध्याकाळपर्यंत पावसासाठी हैदराबादमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आणखी पाऊस येण्याची शक्यता आहे, कारण हा तुफानचा पाऊस आहे असं सांगितलं जातं हवामान खात्याने। त्यामुळे संपूर्ण हैदराबादसह तेलंगणामधली परिस्थिती कठीण आहे। आणि आता सुद्धा रात्रीचं पूर्ण पाणी जे आहे शहरामध्ये पूर्ण वाहताना आपल्याला दिसून येत आहे। कॉलन्यामध्ये अजूनही तशीच पूर परिस्थिती सारखं चित्र आहे। सुवर्णा, नक्की महेश, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल। फक्त हैदराबाद शहर नव्हे तर हैदराबाद आजूबाजूचा परिसर आणि तेलंगणाचा काही भाग हा मुसळधार पावसामुळे झोडपून निघालेला आहे। अनेक ठिकाणी अजून सुद्धा काल दिवसभर आणि अजून सुद्धा पाणी भरलेलं बघायला मिळत आहे। आणि अजूनही दिवसभर मुसळधार पाऊस या सगळ्या भागात पडेल अशी माहिती मिळते आहे। आपण बोलूया इतर राज्यातल्या पावसा पाण्यासंदर्भातल्या बातम्यांकडे। राज्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना महसूल विभागाने पत्र पाठवलं। राज्यात पुढील 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज त्यानुसार स्थानिक पातळीवर व्यक्त करण्यात आलेला आहे। आणि स्थानिक पातळीवर तशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत। विशेषतः किनारपट्टी भागात विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले गेले आहेत। प्रशासन सतर्क ठेवण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। 14 तारखेला मुसळधार पाऊस पडू शकतो। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग तसंच मराठवाडा, विदर्भ, कोकणात काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे। मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याच्या वेगासह काही भागात पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनेही वर्तवला आहे। दरम्यान मुंबईत पावसाचा इशारा दिला गेलाय। नेहमी सखल भागात पाणी साचतं, तिथे पाहणी दौरा करून गरज असेल तर आधीच लोकांना इतर ठिकाणी स्थलांतरित करा अशी खबरदारी आम्ही घेतो आहोत, तशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं। उद्या आम्ही या सगळ्या पाहण्या महापौर या नात्याने मी करणार आहे। मुळामध्ये सगळी स्टेशन जे आमचे पंपिंग स्टेशन आहे त्याचं हे करणार। जिथे जिथे नाले आहेत आणि लगेच पाणी भरू शकतं तिथे हाय अलर्ट देऊन तिथल्या लोकांना कुठे लगेच शिफ्टिंग करता येईल का ही तयारी। त्याचप्रमाणे समुद्राच्या याच्यामध्ये
आणि NDRची टीम तयार राहणे, लाईफगार्ड तयार असणे, या सगळ्याचा आढावा मुंबईची महापौर या नात्याने मी घेणार आहे. माझ्याबरोबर उपमहापौर पण सुहास वाडकर असणार आहे.